In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 11, Magnetic Materials, Part 1st. Dear students, can you recall what are magnetic lines of force? तर आपण ऑलरेडी प्रीवियस स्टँडर्डमध्ये मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स तुम्ही स्टडी केलेला आहात. What are magnetic lines of force? These magnetic lines of force is like this. This is N pole, S pole. These are the representation of this magnetic force from N pole to S pole. Magnetic lines of force starts from positive, that is N pole, and ends terminates at S pole. These are the magnetic lines of force, and these lines are always parallel to each other and never cross each other. These are the magnetic lines of force already studied in previous standard. Why magnetic monopoles do not exist? तर हा मॅग्नेटिक जे आहेत एन पोल एस पोल हे डायपोल असतात. हे डायपोल हे पेअर असते, टुगेदर असते. आपण मोनोपोल जे सिंगल पोल एक्झिस्टमध्ये नसतो. कारण आपण ॲटॉमिक थिअरी जर पाहिली तर इथं पहा डायग्राममध्ये हा सिंगल एन पोल किंवा एस पोल आपण असं सेपरेट करू शकत नाही. कारण सिंगल ॲटम जे आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्व होतात ते इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग जे आहेत हे मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स आहेत. मुव्हिंग इलेक्ट्रॉन जे आहे हे मुव्हिंग इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. आणि इलेक्ट्रॉन जे ऑर्बिट असतात हे ऑर्बिट ज्यावेळी इलेक्ट्रॉन फिरतो त्यावेळी त्याचे मोशनमुळं रिव्हॉल्युशनमुळं मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं. आणि ते मॅग्नेटिक फील्ड एन पोल आणि एस पोल असतं. मग आपण जर सिंगल ॲटम ब्रेक केला तर सिंगल ॲटम ब्रेक केल्यानंतर तो आपण रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन जे आहे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन असत नाही, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड नसतं. त्यामुळे दोन्ही पण पोल व्हॅनिश होतात. त्यामुळे आपण सेपरेट जे आहे we cannot isolate these poles n pole s pole separately. Which materials are used in making magnetic compass needle? आता मॅग्नेटिक कंपास निडल जे आहे कंपास निडलसाठी कोणतं मटेरियल यूज करतात? तर आपण मॅग्नेटिक कंपास जे आहे हे कंपास अशा प्रकारचे असते. यामध्ये ही निडल जी असते ही ऑलवेज नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये पॅरल असते. तर हे जे आहेत हे सर्व प्रकारचे मॅग्नेट जे आहेत हे मॅग्नेट्स जनरली फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स जे आहेत हे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स फॉर एक्झाम्पल सॉफ्ट आयर्न वगैरे तर अशा प्रकारचे सबस्टन्सपासून हे बनवलेलं असते मॅग्नेट्स. नेक्स्ट पॉइंट इज इंट्रोडक्शन. हियर यू हॅव स्टडीड अबाउट मॅग्नेटिक डायपोल अँड डायपोल मुवमेंट ड्यू टू अ शॉर्ट बार मॅग्नेट. आपण ऑलरेडी मॅग्नेटिक डायपोल जे आहे आणखीन डायपोल मुवमेंट जे आहे हे शॉर्ट मॅग्नेटविषयी आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहात. Also, you have studied about magnetic field due to short bar magnet at any point in its vicinity. तर शॉर्ट मॅग्नेटमुळे असणारं त्याचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे पण आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. डायग्राममध्ये दाखवले बघा हे डायपोल आहेत एन पोल एस पोल. हे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. When a bar magnet is suspended freely, it remains along the geographical north-south direction. तर बार मॅग्नेट जे आपण बार मॅग्नेट फ्रीली सस्पेंड केला तर फ्रीली सस्पेंड केला तो नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये ऑलवेज आला नसतो, पॅरल असतो. यामध्ये ह्या एनिमेशन दाखवले पहा. तर हा नॉर्थ साऊथ डायरेक्शनचा हा मॅग्नेट आहे. आपण थ्रेडला कनेक्ट करून आपण जर हा फ्रीली सस्पेंड केला तर फ्रीली सस्पेंड केल्यानंतर हा नेहमी दक्षिण उत्तर दिशेमध्ये पॅरल राहतो. कारण अर्थ इटसेल्फ ॲक्ट्स ॲज अ मॅग्नेट. पृथ्वी स्वतः एक चुंबक म्हणून ॲक्ट होत होते. अर्थचं मॅग्नेटिक फील्ड आणखीन हा जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डला हा पॅरल असतो, पॅरल राहतो. Magnetism in materials. In this first point is magnetic moment of an electron revolving around the nucleus of an atom. तर ॲटमच्या सराउंडिंगला जे इलेक्ट्रॉन आहे हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन म्हणजेच मुव्हिंग इलेक्ट्रॉन असतो, मोशनमध्ये असतो. आणि आपल्याला माहिती आहे की मुव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळे हा मुव्हिंग इलेक्ट्रॉन जे आहे सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉन जे आहे अराउंड द न्यूक्लियस हा इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. आणि हे प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे याचं आपण मॅग्नेटिक मुवमेंट आपण इथं पाहायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन ऑफ दिस रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. हिअर कन्सिडर ॲन इलेक्ट्रॉन मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड व्ही इन अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस आर अबाउट द न्यूक्लियस. तर इथं हा इलेक्ट्रॉन कन्सिडर करायचा आहे ज्याचं स्पीड व्ही आहे. व्ही स्पीडनं हा रिव्हॉल्विंग होतो आहे अराउंड द न्यूक्लियस विथ रेडियस आर. तेव्हा हा ॲनिमेशनमध्ये दाखवलेला आहे. हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग होतो आहे, याची ऑर्बिटची रेडियस स्मॉल आर आहे. आणखीन व्ही इतक्या स्पीडनं हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो आहे.
If the electron travels a distance of 2 pi r in time t, then its orbital speed v equal to 2 pi r upon t. तर आपण इथं इलेक्ट्रॉन जे आहे, इलेक्ट्रॉननं एक रोटेशन कंप्लीट केलं, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर हे जे अंतर आहे, डिस्टन्स आहे, हे सर्कम्फरन्स इतकं असतं. रेडियस स्मॉल आर आहे, त्यामुळे सर्कम्फरन्स 2 पाय येतो. आणखीन एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम जे वेळ जे हा कॅपिटल टी असतो, टाईम पिरियड. त्यामुळं व्हेलॉसिटी जे आहे इलेक्ट्रॉनची डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्स हे सर्कम्फरन्स आहे 2 पाय आर, टाईम हा एक रोटेशनचा टाईम पिरियड आहे कॅपिटल टी, म्हणून व्हेलॉसिटी जे आहे इलेक्ट्रॉनची व्ही इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी इतक्या व्हेलॉसिटीनं हा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये रिव्हॉल्व होतोय या ऑर्बिटमध्ये, पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये. सिंगल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, हे आपण ह्या डायग्राममध्ये दाखवलेला एक सिंगल इलेक्ट्रॉन आहे, या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला रिव्हॉल्विंग होतोय. Thus, the current I associated with this orbiting electron of charge E is, आता हा जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग होतोय, हा इलेक्ट्रॉन मुव्हिंग आहे, मोशनमध्ये आहे, आणि ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की मुव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. हा इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आहे, मुव्हिंग आहे, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. आणि मुव्हिंग चार्ज आहे, हा मुव्हिंग चार्ज म्हणजेच हा करंट असतो, आणि हा करंट आपण आय कन्सिडर केला. तर करंट जे आहे, करंट आपण चार्ज अपॉन टाईम हा डिफाईन करतो आपण. चार्ज हा इलेक्ट्रॉन चार्ज आहे, आपण इथं व्हॅल्यू फक्त घेतलेली आहे, मायनस ई आहे. आणखीन टाईम जे आहे, एक रोटेशनचा आपण घेतलं आहे कॅपिटल टी, चार्ज डिवाइड बाय टाईम दॅट इज करंट. म्हणजे एक रोटेशन कंप्लीट केल्यानंतर, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर त्या ऑर्बिटमध्ये प्रोड्यूस झालेला करंट जे आहे, हा करंट आय इज इक्वल टू ई बाय टी. आणखीन टाईम पिरियड जे आहे, टाईम पिरियड आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, टाईम टी कॅपिटल टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगा ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. आणखीन अँग्युलर फ्रिक्वेन्सी रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी जे आहे, ओमेगा इक्वल टू व्ही बाय आर. आणखीन आपण ह्या इक्वेशनमध्ये आय इक्वल टू ई बाय टीमध्ये टीची व्हॅल्यू पुट केली, आय इक्वल टू ई ॲज इट इज. टी जे आहे हे टी 2 पाय अपॉन ओमेगा इन्व्हर्ट केल्यानंतर, रिव्हर्स मल्टिप्लाय केल्यानंतर ओमेगा अपॉन 2 पाय होईल, ई ओमेगा बाय 2 पाय. इथं आपण ओमेगाची व्हॅल्यू पुट केली, इथं आहे ओमेगाची व्हॅल्यू व्ही बाय आर. त्यानंतर ओमेगा असं येईल व्ही बाय आर दॅट इज ई इंटू व्ही अपॉन 2 पाय आर. दिस इज करंट. म्हणजे इलेक्ट्रॉननं एक रोटेशन, एक ऑर्बिट, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर त्यामध्ये प्रोड्यूस झालेलं करंट जे आहे, डेव्हलप झालेलं करंट आहे, आय इक्वल टू ई व्ही अपॉन 2 पाय आर इतका होईल. नाव द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ ऑर्बिटल करंट लूप इज. आता हे जे करंट लूप जे आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन रोटेशन करतोय, रिव्हॉल्युशन करतोय, मुव्हिंग आहे, याच्यामुळे जे मॅग्नेटिक मोमेंट तयार झाले, हे मॅग्नेटिक मोमेंटची डेफिनेशन जे आहे ऑर्बिटमुळे, हा एम ORB, orbital magnetic moment, I into A, that is current into area. But here current is already, we have calculated current, this I is equal to EV by 2 pi r. Putting value of I is equal to EV by 2 pi r, this value of current, and loop of this circular loop is, this is circular loop, hence area is pi r square, is A replaced by pi r square. Here 1 r cancels, pi cancels, then this orbital magnetic moment MORB, orbital magnetic moment becomes half into EVR. E is charge, V is velocity, R is the orbital radius. This is the orbital magnetic moment associated with this revolving electron. Now we know angular momentum is MVR. Putting this value of this angular momentum here in this equation, orbital magnetic moment is half into EVR. Here multiplying and dividing by me, that is mass of electron. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपण me ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यानंतर इथं न्यूमरेटरला जे आहे E इंटू एम ई व्ही आर, आणखी डिनॉमिनेटरला 2me हेच आहे, पण आपण रिअरेंज करून इक्वेशन लिहिलं आहे. ह्या इक्वेशनमध्ये हाफ ई व्ही आरमध्ये न्यूमरेटरला me आणि डिनॉमिनेटरला me ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेला आहे. आणखीन me व्ही आर सेपरेट लिहिलं आहे आणि E अपॉन 2me सेपरेट लिहिलेलं आहे, कारण me व्ही आर जे आहे हे एल येतं, दॅट इज अँग्युलर मोमेंटम. ME व्ही आर हे अँग्युलर मोमेंटम येतं, त्यामुळे आपण हे एम व्ही आर जे आहे आपण एलनं रिप्लेस केलं आहे. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट हे EL बाय 2me. नाव व्हेक्टोरियली हेच आपण जर व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर M ऑर्बिटल बार इक्वल टू मायनस E2MEL बार, कारण हे मॅग्नेटिक मोमेंट आणि अँग्युलर मोमेंटम ज्यामध्ये
डायरेक्शन ऑपोजिट असते म्हणून मायनस आलेलं आहे. हे व्हेक्टोरियली इन द फॉर्म ऑफ व्हेक्टर दिस ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. नाउ दिस रेशो E by 2me charge upon 2 into mass of electron, this ratio is known as gyromagnetic ratio. For an electron revolving in a circular orbit, the angular momentum is integral multiple of h upon 2 pi. तर रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन जो असतो हा सर्क्युलर ऑर्बिटमधला त्याचं अँग्युलर मोमेंटम जे आहे हे अँग्युलर मोमेंटम नेहमी इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय असतं. तर हे अँग्युलर मोमेंटम जे आहे इथं आपण पाहिलेलं बघा MEVR हे अँग्युलर मोमेंटम या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये नेहमी इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय हे बोर सेकंड पॉस्युलेट आहे. दिस MEVR इक्वल टू n इंटू h अपॉन 2 पाय हे अँग्युलर मोमेंटम आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. इथं आपण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट जे आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचं इक्वेशन आपण लास्ट ह्याच्यामध्ये MORB हे E अपॉन 2me असं होतं. ह्याच्यामध्ये आपण अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे n इंटू h अपॉन 2 पाय हे पुट केल्यानंतर ही व्हॅल्यू ENH अपॉन 4 पाय me झालेलं आहे. हे इलेक्ट्रॉन जे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्विंग होतोय त्या इलेक्ट्रॉनला असोसिएट असणारं मॅग्नेटिक ऑर्बिटल मोमेंट हे ENH अपॉन 4 पाय me आहे. यामध्ये E हे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे, फक्त आपण याची व्हॅल्यू घेतलेली आहे, मॅग्निट्यूड घेतलेलं आहे. n नंबर ऑफ ऑर्बिट आहे, H प्लँक कॉन्स्टंट आहे, 4 पाय कॉन्स्टंट आहे, me मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि हे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इन सर्क्युलर ऑर्बिट. फॉर द फर्स्ट ऑर्बिट n इक्वल टू 1 गिविंग. आता ह्यामध्ये आपण हे एनी ऑर्बिटसाठी हे इक्वेशन आहे. जर आपण पहिलं ऑर्बिट कन्सिडर केलं तर n ची व्हॅल्यू 1 येते. n हे नंबर ऑफ ऑर्बिट आहे. फॉर पहिल्या ऑर्बिटसाठी n व्हॅल्यू 1 पुट केली तर इक्वेशन असं होईल EH upon 4 pi me. This is orbital magnetic moment for first orbit. Now the quantity EH upon 4 pi me is called Bohr magneton. आता ही जी क्वांटिटी आहे EH upon 4 pi me यालाच बोहर मॅग्नेटॉन सुद्धा म्हणतात. आणखीन द व्हॅल्यू ऑफ बोहर मॅग्नेटॉन इज, आता ह्या बोहर मॅग्नेटॉनची व्हॅल्यू जी आहे इलेक्ट्रॉन चार्जची व्हॅल्यू, प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू, 4ची व्हॅल्यू, पायची व्हॅल्यू आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन व्हॅल्यू या सर्व व्हॅल्यू टाकून आपण जर पुट करून हे जर सॉल्व केलं तर ह्याचा आन्सर जे याची व्हॅल्यू जे आहे 9.274 इंटू 10⁻⁻24 एम्पियर पर मीटर स्क्वेअर इतकी व्हॅल्यू बोहर मॅग्नेटॉनची येते. आणि हा कॉन्स्टंट आहे फॉर फर्स्ट बोहर ऑर्बिट ही व्हॅल्यू इतकी येते बोहर मॅग्नेटॉन. द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन ॲटम इज स्टेटेड इन टर्म्स ऑफ बोहर मॅग्नेटॉन दॅट इज BM. आता मॅग्नेटिक मोमेंट जे आहे ॲटमचं हे बोहर मॅग्नेटॉनच्या फॉर्ममध्ये पण स्टेटमेंट करतात. The atoms with odd number of electrons in their outermost orbit will possess non-zero resultant magnetic moment. तर ज्या ॲटम्समध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ते ॲटम जे आहेत हे ॲटम्स मॅग्नेटिक डायपोल मोमेंट शो करतात. कारण त्याच्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे नॉन झिरो आहे, म्हणजे त्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतं, म्हणजे ते ॲटम्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट शो करतात. ज्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे ज्यांची व्हॅलन्सी ऑड आहे, अशा प्रकारचे ॲटम जे आहेत हे ॲटम्स हे मॅग्नेटिक मोमेंट शो करतात, मॅग्नेटिक मोमेंट दाखवतात. इनर ऑर्बिट्स आर कम्प्लिटली फिल्ड अँड हेन्स डू नॉट कंट्रीब्यूट टू द टोटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲटम. तर लास्ट जे हाफ फिल्ड ऑर्बिट जे आहेत ते ऑर्बिट सोडून आतले जे ऑर्बिट असतात इनसाइडचे ऑर्बिट, हे इनसाइडचे ऑर्बिट कम्प्लिटली फिल्ड असल्यामुळं या ऑर्बिट जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग असतात यांचं रिव्हॉल्युशनचं मॅग्नेटिक मोमेंट याच्यामध्ये टोटल मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉन्ट्रीब्यूट होत नाही. म्हणजे ॲटमचे जे टोटल मॅग्नेटिक मोमेंट असतं हे ओनली लास्ट ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन जे आहेत हे याच्यामुळं रिस्पॉन्सिबल असतं. इनसाइडचे कम्प्लिटली फिल्ड जे इलेक्ट्रॉन्स आहेत रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स यांचं कॉन्ट्रीब्युशन ह्या टोटल मॅग्नेटिक मोमेंटमध्ये नसतं. हे आपण आता ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं इथं. तर हे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या सराउंडिंगला हे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग होत आहेत आणि याचं ह्या ॲटमचं रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट इथं दाखवलं साईडला. इथं हे ॲटम्स हे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग झाल्यामुळं इलेक्ट्रॉनचे मुव्हिंग आहेत, मुव्हिंग इलेक्ट्रॉन किंवा मुव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. हे प्रत्येक लूप जे आहे सिंगल लूप हे मॅग्नेटिक मोमेंट डेव्हलप करतं, प्रोड्यूस करतं प्रत्येक इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग असल्यामुळं. आणखीन हे जे याचं स्पिन मोशन प्लस हे रिव्हॉल्विंग मोशन जे आहे सर्वामुळे ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉन्ट्रीब्युशन होत असतं. ह्याच्यामध्ये ह्या इलेक्ट्रॉनचे तर स्पिन मोशन दाखवले पहा ह्या ॲनिमेशनमध्ये. आणखीन ह्या न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्विंग होते वेळी पण ते मोशन जे आहे त्याची त्या मोशनमुळे पण तो
मॅग्नेटिक मोमेंट डिफाईन करतो. तर हे मॅग्नेटिक मोमेंट ह्या सर्व ऑर्बिट जे आहेत ह्या प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि ते रिझल्टन ह्यांचं जे मॅग्नेटिक मोमेंट आहे हे दाखवलं बघा ह्या लाईन्सनं. ह्या लाईन्स जर सर्वांची इक्वली मॅग्नेटिक मोमेंट डायरेक्शन असेल तर हे कॅन्सल होतं एकमेकाला. आणि हा जे ॲटम आहे हा ॲटम रिझल्टन मॅग्नेटिक मोमेंट दाखवत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये हे बघा डायरेक्शन दाखवले आहे. जर ही डायरेक्शन रिझल्टन मॅग्नेटिक मोमेंट असेल तर ह्या डायरेक्शनमध्ये येतं, नसेल तर हे सगळ्यांचे एकमेकाला मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल होऊन हा ॲटम डायपोल शो करत नाही, मॅग्नेटिक मोमेंट शो करत नाही. ज्याच्यामध्ये इवन नंबर ऑफ हे ॲटम असतात लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असतं बघा. इवन नंबर ऑफ लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असतील तर हे मॅग्नेटिक मोमेंट सर्व कॅन्सल होऊन तो ॲटम्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी किंवा मॅग्नेटिक मोमेंट डायपोल मोमेंट दाखवत नाही. ज्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ते ॲटम्स काय होतात त्याच्यामध्ये रिझल्टन मॅग्नेटिक मोमेंट हे नॉन झिरो असतं, म्हणजे कॅन्सल होत नाही. त्यामुळं हा जे ॲटम जे आहे तो ॲटम मॅग्नेटिक मोमेंट दाखवतो. ज्याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात लास्ट ऑर्बिटमध्ये तो हे दाखवले पहा. हे इक्वली सगळे मॅग्नेटिक मोमेंट असल्यामुळे हे एकमेकाला कॅन्सल करून हा ॲटम इलेक्ट्रॉन्समुळं मॅग्नेटिक मोमेंट दाखवत नाही. याच्यामध्ये इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील तर मात्र त्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट रिझल्टन मॅग्नेटिक मोमेंट येतो. नेक्स्ट पॉइंट इज magnetization and magnetic intensity. Now consider this action. Here the magnetic dipole moment are randomly oriented and hence the net dipole moment of many of the bulk material is 0. तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की इलेक्ट्रॉन जे आहे हे ज्याच्यामध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ते ॲटम्स मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दाखवतात. आणखी ज्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दाखवत नाहीत. पण आपण जर जे ॲटम्स मॅग्नेटिक मोमेंट दाखवतात, फॉर एक्झाम्पल ज्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, अशा ॲटमचा आपण जर सबस्टन्स कन्सिडर केला तर तो सबस्टन्स जे आहे तो सबस्टन्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी मॅग्नेटिक मोमेंट दाखवत नाही. कारण ह्याचं रिझन आहे प्रत्येक ॲटम जे आहे प्रत्येक ॲटम हा सिंगल डायपोल हा मॅग्नेट असतो. आणखीन हे डायपोल मॅग्नेट जे आहेत हे रॅन्डमली ओरिएंट झाल्यामुळं त्यांचे एकमेकाचे मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल करतात. आणखीन रिझल्टंट सबस्टन्स जे हा सबस्टन्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी मॅग्नेटिक फील्ड दाखवत नाही. तर फॉर सम मटेरियल्स सच ॲज Fe3O4 द व्हेक्टर ॲडिशन ऑफ ऑल दीज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मे नॉट बी झिरो. सच मटेरियल्स हॅव अ नेट मॅग्नेटिक मोमेंट. तर काहीमध्ये हे रॅन्डम जे ओरिएंटेड ॲटम्स आहेत यांची रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट झिरो होत नाही. काही ॲटम्समध्ये फॉर एक्झाम्पल Fe3O4 मध्ये यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट रिझल्टंट झिरो होत नाही. हे मात्र सबस्टन्स मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दाखवतात. यामध्ये नेट मॅग्नेटिक मोमेंट दाखवले पाहिजे ॲनिमेशनमध्ये. तर ह्या ॲनिमेशनमध्ये हे ॲटम्स आहेत. ह्या ॲटम्समध्ये प्रत्येक ॲटमचे हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग आहेत. हे जर ऑड इलेक्ट्रॉन असतील तर ह्या ऑड इलेक्ट्रॉनमुळे काय होतं हा ॲटम्स डायपोल शो करतो. डायपोल मॅग्नेटिक मोमेंट दाखवतो. हे दाखवलं आहे परमनंट डायपोल मोमेंट आहे. असं प्रत्येक ॲटमचं हे जे डायपोल मोमेंट्स आहेत हे मोमेंट एकमेकाला रॅन्डमली ओरिएंट होऊन हे सर्व डायपोल मोमेंट जे आहेत हे मोमेंट एकमेकाला कॅन्सल करतात आणि नेट डायपोल मोमेंट जे आहे हे झिरो येतं. त्यामुळे अशा प्रकारचे ॲटम जे आहेत हे ॲटम्स मॅग्नेटिक मोमेंट दाखवत नाहीत. पण हे जर आपण ॲटम्स जर बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवले तर बघा हे बाहेरनं मॅग्नेटिक फील्ड लावलेलं आहे, हे येलो दाखवले बघा. हे मॅग्नेटिक मोमेंट दाखवल्यानंतर हे जे रॅन्डमली ओरिएंट झालेले हे जे डायपोल मोमेंट होते हे या बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अलाइन होऊन हे सर्व डायपोल मोमेंट सर्व मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जे आहेत हे एकाच दिशेमध्ये ओरिएंट होतात आणि परत हा सबस्टन्स मॅग्नेटिक डायपोल दाखवतो. आता बघा त्यामध्ये हे सर्व मॅक्झिमम इलेक्ट्रॉन हे एका दिशेमध्ये हे ओरिएंट व्हायला लागलेत आणि इथं मॅग्नेटिक मोमेंट ही नॉन झिरो होतं. जर आपण बाहेरून मॅग्नेटिक फील्ड लावलं तर अप्लाय केलं तर, नसेल तर हे जे सबस्टन्स आहे हा सबस्टन्स रिझल्टंट डायपोल मॅग्नेट जे आहे ह्याच्यामध्ये झिरो असतं, मोमेंट दाखवत नाही. कारण सिंगल ॲटम हा याचा मॅग्नेटिक मोमेंट दाखवतो, पण सबस्टन्समध्ये हे सगळे रॅन्डमली ओरिएंट झाल्यामुळे एकमेकाचे मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल करून रिझल्टंट हा सबस्टन्स जे आहे सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक प्रॉपर्टी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दाखवत नाही. आणखीन काही सबस्टन्समध्ये Fe3O4 मध्ये ह्यामध्ये रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट झिरो नसतं, त्यामुळे हे सबस्टन्स मॅग्नेटिक मोमेंट दाखवतात, शो करतात. The ratio of magnetic moment to the volume of the material is called magnetization. आता मॅग्नेटायझेशन जे हे मॅग्नेटायझेशन आपण डिफाईन असं करतो की रेशो आहे हा रेशो मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम.
तर मॅग्नेटिक मोमेंट जे एका युनिट व्हॉल्यूमला असणारं मॅग्नेटिक मोमेंट म्हणजेच मॅग्नेटायझेशन असतं बघा एम. आणि मॅग्नेटायझेशन जे आहे हे मॅग्नेटायझेशन कॅपिटल एम ह्या सिम्बॉल दाखवतात. तर एम नेट जे आहे एम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि कॅपिटल एम म्हणजे मॅग्नेटायझेशन, स्मॉल एम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट नेट जे आहे हे नेट डिवाइड बाय व्हॉल्यूम म्हणजे नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम हेच मॅग्नेटायझेशन म्हणायचं. म्हणजे एका युनिट व्हॉल्यूमला जे काही मॅग्नेटिक मोमेंट तयार झालं हे मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे मॅग्नेटायझेशन आहे कॅपिटल एम. कॅपिटल एम इज व्हेक्टर क्वांटिटी हॅव्हिंग डायमेन्शन्स. आता मॅग्नेटायझेशनचे डायमेन्शन्स L⁻⁻⁴ Am⁻⁴ अँड SI युनिट इज एम्पियर पर मीटर. हे याचं मॅग्नेटायझेशनचं SI युनिट आहे. Now consider a rod of such a material with some net magnetization placed in a solenoid with n turns per unit length and carrying current I. Magnetic field inside the solenoid is. आता आपण एक रॉड कन्सिडर करायचा आहे की जो रॉड मॅग्नेटायझेशन आहे त्यामध्ये नेट मॅग्नेटायझेशन काहीतरी आहे मॅग्नेटिक फील्ड आणि तो प्लेस केला आहे सोलनॉइडमध्ये. त्याचे n नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत आणि कॅरिंग करंट I. त्या सोलनॉइडमधून I करंट फ्लो होतोय. आणखीन n नंबर ऑफ टर्न्स आहेत स्मॉल n नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. तर त्याच्या इनसाइडला असणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड B0 = μ0 Ni. तर आपण ओनली सोलनाईड जे आहे इथं ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा. तर हा सोलनाईड आहे. या सोलनाईडमधून आपण करंट पास केला. इथं बघा हे हा सोलनाईडमधून करंट पास केल्यानंतर याच्यामधून जे सराउंडिंगला जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं हे मॅग्नेटिक फील्ड ब्ल्यू लाईन दाखवले पहा. मॅग्नेटिक फील्ड आहे. तर हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे मॅग्नेटिक फील्ड इनसाइडला सोलनाईडच्या सेंटरला हे B0 = μ0 Ni. ज्यावेळी हा सोलनाईड जे आहे ही n नंबर ऑफ वायर जे n नंबर ऑफ टर्नची वायर हे n नंबर ऑफ टर्नची वायर वाऊंड केले आहे. यातून करंट पास केलं आहे. ज्या ह्या n नंबर ऑफ टर्नच्या वायरच्या इनसाइडला ही हॉलो आहे, पोकळ आहे, नॉन, त्याच्यामध्ये काही मीडियम नाही आहे. त्यावेळी असणारा मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे B0 = μ0 Ni. μ0 ही परमिएबिलिटी आहे, n नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत, I हा सोलनाईड फ्लो होणारा करंट आहे आणि B0 ही मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलनाईड ऑन द ॲक्सिस आहे. तर यामध्ये करंट फ्लो ते दाखवले बघा ॲनिमेशनमध्ये असं आहे. यामध्ये इनसाइडला काही मीडियम नाही. त्यावेळीचं हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे मॅग्नेटिक फील्ड असं आहे. Let us denote the magnetic field due to the material kept inside the solenoid by Bm, then net magnetic field. आता आपण इथं हे जे सोलनाईड आहे या सोलनाईडमध्ये आपण मॅग्नेटाइज मटेरियल प्लेस केलं. त्याच्यामुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याला आपण Bm मानलं. म्हणजे या सोलनाईडमधून आपण करंट पास केला. सोलनाईडमधून करंट पास केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही मीडियम नव्हतं त्यावेळेचं मॅग्नेटिक फील्ड आपण B0 घेतलं आहे. आणि हा रॉड इन्सर्ट केल्यानंतर ह्या रॉडमुळे जे एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड येईल, रॉडमध्ये तयार झालेलं एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला आपण Bm म्हणलं मॅग्नेटिक मोमेंट. तर ह्या दोन्हीमुळे असणारं नेट मॅग्नेटिक मोमेंट जे आहे म्हणजे हे विदाऊट रॉड असते वेळी आणखीन विथ रॉड जे आहे त्यामुळे दोन्हींचं मग रिझल्टर मॅग्नेटिक फील्ड आहे B0 हे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ओनली सोलनाईड अँड दिस मॅग्नेटिक Bm इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस मटेरियल मीडियम. हे मटेरियल मीडियम जे रॉड आपण इन्सर्ट केलं आहे याच्यामुळे एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड झालेलं आहे हे Bm आहे. अँड B0 हे फक्त या सोलनाईडमधून करंट पास झाल्यानंतर जे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामुळे असणार मॅग्नेटिक फील्ड B0 आहे. टोटल मॅग्नेटिक फील्ड B. आता B0 जे आहे ओनली सोलनाईडमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं आहे प्रिव्हियस केसमध्ये μ0 Ni येतं. आणि Bm जे हे μ0 × M येतं. तर Bm जे μ0 × M. M हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, मॅग्नेटायझेशन आहे. कॅपिटल M हे मॅग्नेटायझेशन आहे. μ0 ही परमिएबिलिटी, n नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ऑफ सोलनाईड, I इज द करंट फ्लो इन टू सोलनाईड आणि μ0 इज द अगेन परमिएबिलिटी. तर यामध्ये आपण इथं n × I जे आहे हे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड H येतं. H इज इक्वल टू n × I. n × I आपण Hने रिप्लेस केलं इथं. परत आपण ह्यामधून μ0 कॉमन घेतलं तर इनसाइड ब्रॅकेट H + M राहील. आणखीन हे जे M आहे मॅग्नेटायझेशन हे साय × H येतं. साय हे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे. आणखीन आपण H पण कॉमन घेतल्यानंतर इथं रिमेनिंग 1 + साय येईल आणि μ0 आणि H हे ॲज इट इज आहे. आपण μ0 ह्या साईडला कॉमन लिहिलं आहे, H आपण इकडल्या साईडला कॉमन लिहिलं आहे. इथं हे 1 + साय जे आहे हे μr येतं. μr इज इक्वल टू 1 + साय. μr हे रिलेटिव्ह परमिएबिलिटी आहे आणि μ0 ही ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी आहे. H ही इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आहे. आणखीन μ0 μr हे जे आहे म्यू येतं. μ0 × μr हे म्यू आहे.
Now here psi is called magnetic susceptibility. Mu r is 1 plus psi, that is relative permeability. H is n into I, that is magnetic field intensity. And mu naught is permeability of free space. And mu is magnetic permeability. mu ही magnetic permeability आहे. पहा इथं पुन्हा एकदा हे ॲनिमेशन पहा. ॲनिमेशनमध्ये ज्यावेळी हे ओनली सोलनॉइड असेल, ह्यातून करंट फ्लो झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते बी नॉट आहे. हा रॉड इन्सर्ट केल्यानंतर जे एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड येतं ते बी एम आहे. त्यामुळे टोटल मॅग्नेटिक फील्ड जे आहे दोन्हीमुळं, फक्त ह्या सोलनॉइडमुळं प्लस रॉडमुळं, हे टोटल मॅग्नेटिक फील्ड बी जे आहे हे बी आपण इथं असं काढलेलं आहे, म्यू नॉट इंटू एच, दॅट इज मॅग्नेटिक परमेबिलिटी इंटू इंटेन्सिटी. दिस इज बी, टोटल मॅग्नेटिक फील्ड असं येतं यामध्ये. हे Thank you for watching this video.